श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला आज सकाळी NITच्या संकुलात सुरुवात झाली। यामध्ये पुणे विभागाच्या 5 जिल्ह्यातील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सहभागी झाले। दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता, सर्जनशीलता व प्रतिभा विकसित व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश असून स्पर्धेतील सर्वोत्तम प्रोजेक्टच्या पेटंटची प्रक्रिया ही MSBT कडून केली जात असल्याचं NITचे संचालक डॉक्टर संजय दाभोळे यांनी सांगितलंय। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत स्टेट लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचं आयोजन हे न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर इथं केलेलं आहे। या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनच्या अंतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या 5 जिल्ह्याच्या अंतर्गत जवळपास 81 प्रोजेक्ट्स हे विद्यार्थ्यांच्याकडून मागवण्यात आले आहेत। प्रत्येक पॉलिटेक्निकमधून एक सर्वोत्तम प्रोजेक्ट हा ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करून आज आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी इथं उपलब्ध करून दिलेला आहे। याच्या अंतर्गतमध्ये जे विनर्स असतील त्यांना 1 लाख रुपये व 50,000 प्राईज असेल आणि जे सगळ्यात टॉप 15चे प्रोजेक्ट्स असतील त्यांना हब अँड स्पोक अंतर्गत स्टार्टअपच्या अंतर्गत आणि इनोव्हेशनच्या अंतर्गत पेटंटपर्यंत नेण्याचा सर्व खर्च हा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अंतर्गत राबवण्यात जाणार आहे। यामुळे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्याकडे ज्यांच्याकडे इनोव्हेशन आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि इंडस्ट्री आणि समाजाच्या हिताचे काही स्टार्टअप्स असतील तर त्याच्यासाठी पूर्ण फंडिंग हे MSBT बोर्डाकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हा एक चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे। आत्तापर्यंत 30-35 प्रोजेक्ट्स असायचे, परंतु आमच्याकडे नियोजन आणि जे विभागीय कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व प्राचार्यांनी जे आम्हाला मदत केली त्या अनुषंगानं मला प्रथमतःच 81 प्रोजेक्ट्स यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत। सर्व पार्टिसिपेट विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे पूर्ण शुभेच्छा आम्ही देतो आणि यातून एक 10-15 स्टार्टअप्स तयार व्हावेत आणि MSBT बोर्डाकडून हा उपक्रम नेहमी सातत्याने चालू राहावा अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर तथा प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर ही आज आपल्याकडे MSBTने जी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन भरवली आहे, या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनला जवळपास 81 एंट्री आलेल्या आहेत पूर्ण पुणे रिजनमधून। आणि या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचं उद्दिष्टच असं आहे की याच्यातून डिप्लोमाच्या मुलांचे छोटे छोटे प्रोजेक्ट तयार होऊन त्याच्यातून काहीतरी इनोव्हेशन व्हावं, त्यांचं स्किल डेव्हलप व्हावं आणि हेच प्रोजेक्ट पुढे पेटंटसाठी आपण न्यावेत, हा एक आमचा MSBTचा उद्देश आहे। आणि या उद्देशानेच ही संकल्पना सुरू केली आहे। आजचा हा जो कॉम्पिटिशनचा कार्यक्रम घेतला आहे तो न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर त्यांनी घेतलेला आहे। त्याबद्दल मी MSBTच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। गुड मॉर्निंग, माझं नाव अविश्वाजी गायकवाड। आम्ही सगळे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर इथले विद्यार्थी आहे आणि आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे आमचा 3rd इयर डिप्लोमासाठी। त्यात आम्ही रसवंतीचं मशीन, परत इंडक्शन, त्याचं बॉयलिंगचं पॅन, त्याची कॅपॅसिटी 50 लिटर आहे आणि मशीन आहे त्याची कॅपॅसिटी ऊसाचा रस गाळायची 20 लिटर तासाची आहे। मग आम्ही 20 लिटर गूळ तयार करणार आहे। यात त्याला गूळ व्हायला 2 तास लागते, मशीनला रस काढायला 1 तास। मग ते 2 तासात ला गूळ तयार होते आणि तिथं सिलिकॉनचे मोल्ड आहेत आमच्याकडं, त्या मोल्डमध्ये ओतून आम्ही तयार करणार आहे गूळ। आणि हे जर इंडक्शन असल्यामुळे टेम्परेचर कंट्रोल ते होते आणि टेम्परेचर थर्मोमीटर आणि pH मीटर वापरून आम्ही करणार आहे, ताकी म्हणजे आम्ही कोण पण करू शकते, गुळवायची गरज लागत नाही, साधं कोण पण माणूस तयार करू शकते हे। आणि इंडक्शन असल्यामुळे लवकरात लवकर होते। आपलं जे चुलवानाचं असते त्याला चूल घाला, हे करा, आग कंट्रोल करायला अवघड असते। यात एका बटनवर टेम्परेचर कमी जास्त करू शकतो आपण। इलेक्ट्रिकल कन्झम्पशन जर तुम्ही 8 तास चालवला म्हणजे एक शिफ्टप्रमाणे चालला तर दररोजचं 46 युनिट लागतात। आणि आम्ही कॅल्क्युलेशन सगळं केलेलं आहे की जर तुम्ही महिनाभर 8 तास दररोज चालवला तर तुम्ही यातून जवळपास 70,000चं प्रॉफिट करू शकताय। आणि त्याचा आता आम्हाला खर्च आलेला आहे तयार करायला 50,000 म्हणजे। आणि याला तुम्ही सोलार पण लावू शकताय। सोलार लावायचा खर्च आहे जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये, ते सबसिडी वगैरे घालून तुम्ही सोलार पण लावू शकता। आणि तुम्ही आता बघितलं की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ही एका महिन्यातच आहे, एका महिन्यात 70,000चं प्रॉफिट होते। हे सगळं माणसं जर ठेवला, मजुरी काढून परत मजुरीसुद्धा तुम्ही कॅन्सल करून त्यातनं लाईटचं बिल, विजेचं बिल कॅन्सल करून 70,000चं प्रॉफिट याचं महिन्याचं होते। नमस्कार, माझं नाव नरेंद्र पंडित पाटील। मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटला शिकत आहे। आम्ही आमचा ग्रुप मिळून 3rd इयरला फायनल प्रोजेक्ट इलेक्ट्रिक ट्रायसायकल EV बनवला आहे। या EVमध्ये 3 व्हील आहेत, समोर 2, मागे 1 आणि ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 50 किलोमीटर जाऊ शकते।
या मोटरची लोड कॅरिंग कॅपॅसिटी 500 kg आहे आणि बॅटरी 22 अँपिअर 48 व्होल्ट लिथियम आयन आहे. आणि आपण प्रोजेक्टमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाईल असे 3 ग्रुप कंबाईन करून केलेले आहे. ही गाडीमध्ये आपण फ्रेम वेल्डिंग करून पूर्ण नवीन तयार केलेले आहे चेसी, आणि याचं हँडल ॲक्टिवाचं आहे आणि व्हीलं डिस्कवर बजाजचे आहेत. दिवस 2 महिने साधारणतः वेळ लागला. आणि मोटर आणि बॅटरी आपण ऑनलाईन खरेदी केलेली. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.